कसदेव बिजवडी गटामधून आपण आज प्रचार करताय. हो. नेमकं कोणाच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी पोहोचलेला आणि जनतेचा काय प्रतिसाद आहे? आता मी दत्तमामा भरणे आणि हर्षवर्धनजी पाटील दोघांनी मिळून संयुक्त उमेदवार दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ हर्षदत्ताई दीपक भाऊ जाधव आणि दिलीप शेठ माणिक भिसे यांचा प्रचार करते घड्याळ चिन्हाचा. कसं आहे जनतेचा प्रतिसाद? खूप चांगला प्रतिसाद आहे जनतेचा, कारण विकास कामं केलेली आहेत भरपूर, भाऊंनी पण केलेले आहेत त्यांच्या काळात आणि मामांनी पण केलेले आहेत, त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. विरोधक टीका करतात की काय तुम्ही कामं केलेली नाहीत, काय सांगाल तुम्ही? कसं आहे माहितीये का, लोकांना कामं दिसतात, विरोधकांना नाही दिसणार कामं, कारण त्यांनी केलेलंच नाही ना काय, त्यामुळे त्यांना कामं दिसतात. पण लोकांना कामं, रस्ते झाले, लाईट झाली, वीज झाली, पाणी झाली, वाड्या वस्त्यांपर्यंत घर टू घर, हर घर जल योजना किंवा रस्ते असतील. आता बघतो आपण वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते गेलेत. मी तर तुम्हाला सांगते, एका घरी तर आम्ही असं गेलो, ते म्हणले आम्ही उभी आयुष्यात विसरू शकत नाही, आमच्या एका घरासाठी लाईटचा डेपो बसवलाय मामांनी. म्हणजे हे आपण काम केलेल्या ठिकाणी कबूल पण करावं लागतं. केलं म्हणून विकास कामे काय काय केलं? आमची विकास कामे आम्ही रस्ते, लाईट, वीज, पाणी ह्या माध्यमातून केलेलीच आहेत आणि आणखी पण इथून पुढे आम्ही अजितदादांचा वारसा कामांचा पुढे चालवणारच आहे. ताई, तुमचे पतिदेव जर समजा निवडून आले तर तुम्ही महिलांसाठी कुठली विकास कामाची मुद्दे म्हणजे निवडले? करणार ना, महिलांसाठी महिला बचत गट सक्षम करण्याचा, त्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आणि महिला सक्षमीकरणावर मी जास्त भर देणार. आणि मी महिलांसाठी मी सुद्धा बाहेर पडणार, फिरणार. कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? खूप छान प्रतिसाद आहे बघा, कारण काम हर्षवर्धन पाटील भाऊंनी आणि दत्तमामा भरणेंनी अगोदरच विकास कामं केलेली आहेत आणि अजितदादांनी पण आपल्याला खूप चांगलं म्हणजे सहकार्य केलेलं होतं आतापर्यंत आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतोय. तुमचे मिस्टर उमेदवार जे आहेत हा, ते एक उद्योजक आहेत, त्यांचा व्यवसाय आहे. ते उचल निवडून आल्याच्या नंतर व्यवसायाला प्राधान्य देणार आहेत का जनतेकडे बघणार? नाही नाही, जनतेकडे बघणार. आमचं एकत्रित कुटुंब आहे, माझे दीर आहेत, मुलं आहेत आमची, त्याच्यामुळे आमचं काही दुर्लक्ष होणार नाही. जनतेसाठीच आम्ही वेळ देणार. आमचा व्यवसाय बघा, भरपूर लोक आहेत घरी. काय जनतेला काय आव्हान करा शेवट? जनतेला शेवटच एक आव्हान करते, आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्म्यास शांती म्हणून किंवा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण घड्याळाच्या सगळ्याच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, एवढीच मी विनंती करते. आणि हेच खरी श्रद्धांजली ठरेल. आणि आपल्याला दादांचा वारसा विकास कामांचा पुढे न्यायचा आहे, हे महत्वाचं आहे बघा. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणार. नमस्कार. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.